गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटॅन्शियल स्टडी केलं आहे. पोटॅन्शियलचा फॉर्म्युला आपण ऑप्टेन केला होता V=1/4πε0 Q/R. त्याशिवाय आपण पोटॅन्शियल डिफरन्स देखील स्टडी केलं आहे. पोटॅन्शियल आणि पोटॅन्शियल डिफरन्स यांच्यामध्ये डिफरन्स हा असतो, इफ 1 कुलम चार्ज युनिट पॉझिटिव्ह टेक चार्ज इज मूव्ड फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट, then work done is called as potential. If 1 coulomb charge is moved from one point to another point, then work done is called as potential difference. आज आपल्याला स्टडी करायचं आहे सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शियल. मी डायग्राम ड्रॉ करतो. दिस इज टेक चार्ज Q0. Charge is surrounded by multiple distribution of charge Q1. This is Q2. This is Qn. First charge lies at a distance R1. Second charge lies at a distance R2. Last charge lies at a distance Rn. So given take charge Q0 is surrounded by number of charges Q1, Q2, Q3 up to Qn. Lies at a distance R1, R2, Rn from given take charge. आता बघा, हे टेक चार्ज ज्या लोकेशनला प्लेस केला आहे त्या लोकेशनला प्रत्येक चार्ज स्वतःचं पोटेन्शियल प्रोड्यूस करेल. सो V1 पोटेन्शियल ऑफ फर्स्ट चार्ज. सो V1 इज इक्वल टू असणार आहे 1/4πε0 Q1/R1. सेकंड चार्जचं पोटेन्शियल असणार आहे V2 इज इक्वल टू 1/4πε0 Q2/R2. थर्ड चार्जचं पोटेन्शियल असणार आहे V3 इज इक्वल टू 1/4πε0 Q3/R3. आणि लास्ट चार्ज असेल, लास्ट चार्ज त्याचं पोटेन्शियल असणार आहे Vn इज इक्वल टू 1/4πε0 Qn/Rn. So according to superposition principle, total potential produced at given point is algebraic sum of potential produced by individual charge. लक्षात आलं? सो आपण ज्या पॉईंटला टेक चार्जला प्लेस केलं आहे, त्या पॉईंटला टोटल पोटेन्शियल असणार आहे अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल प्रोड्यूस बाय फर्स्ट चार्ज प्लस सेकंड चार्ज प्लस थर्ड चार्ज प्लस लास्ट चार्ज. लक्षात आलं? सो टोटल पोटेन्शियल प्रोड्यूस ॲट गिवन पॉईंट इज अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल प्रोड्यूस बाय ऑल इंडिव्हिज्युअल चार्जेस. देअरफॉर V इज इक्वल टू V1 प्लस V2 डॅश 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 अप टू Vn. सो V इज इक्वल टू 1/4πε0 Q1/R1 प्लस 1/4πε0 Q2/R2 प्लस डॅश 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 1/4πε0 Qn/Rn. सो V इज इक्वल टू 1/4πε0 कॉमन निघालं, इट इज Q1/R1 प्लस Q2/R2 प्लस Qn/Rn. This is superposition principle. Superposition principle is used to determine resultant potential at a point due to multiple distribution of charge. एक टेक चार्ज आहे विच इज सराउंडेड बाय रिमेनिंग चार्जेस. तर रिमेनिंग चार्जेसनं टेक चार्जच्या पॉईंटला प्रोड्यूस केलेलं रिझल्टंट पोटेन्शियल आपण फाइंड करतो बाय युजिंग सुपरपोजिशन प्रिन्सिपल. सो अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल, रिझल्टंट पोटेन्शियल ॲट गिवन पॉईंट इज अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल प्रोड्यूस बाय ऑल इंडिव्हिज्युअल चार्जेस. क्लिअर झालं? सुपरपोजिशन प्रिन्सिपल म्हणजे काय लक्षात आलं? एका पर्टिक्युलर पॉईंटला ज्या वेळेला चार्जचं मल्टिपल डिस्ट्रीब्युशन असतं त्या चार्जच्या मल्टिपल डिस्ट्रीब्युशनने प्रोड्यूस केलेलं पोटेन्शियल
is nothing but algebraic sum of potential produced by all individual charges. क्लिअर झालं. मग आता पुढचा पॉईंट स्टडी करायचे ते म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू पॉइंट चार्ज. आता लक्ष द्या, दिस इज सोर्स चार्ज Q. Initially, take charge is placed at point A at a distance r1 from given source charge. Initially, take charge is placed at point r1. Take charge is placed at point A at a distance r1 from source charge. Finally, we want to bring source charge, take charge to point B at a distance r2 from given source charge. At a particular instant of time, take charge is at point P, which is at a distance x from source charge. Okay, आपल्याला डिटरमाइन करायचे पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू सोर्स चार्ज. मग मी डायग्राम ड्रॉ केला. सोर्स चार्ज आहे त्याला एका पर्टिक्युलर पॉईंटला प्लेस केलं आहे. इनिशियली take charge is at point A, which is at a distance r1 from source charge. Finally त्याला bring करायचं आहे at point B at a distance r2 from source charge. Okay, during its motion, take charge is at point P, which is at a distance x from source charge. बरोबर आहे. आता एक लक्ष घ्या, when take charge is at point P, कुलम फोर्स ॲक्टिंग ऑन टेक चार्ज आपण डिटरमाइन करूयात. आता आपला टेक चार्ज आहे तो पॉझिटिव्ह आहे, सोर्स चार्ज देखील पॉझिटिव्ह आहे. सो सोर्स चार्ज आणि टेक चार्ज ह्यांच्यामध्ये असणार आहे रिपल्सिव्ह फोर्स. बरोबर आहे. सोर्स चार्ज पॉझिटिव्ह आहे, टेक चार्ज देखील पॉझिटिव्ह आहे. सो सोर्स चार्ज आणि टेक चार्ज हे दोन्ही सिमिलर चार्ज झाले. सिमिलर चार्ज असतील तर त्यांच्यामध्ये असतो रिपल्सिव्ह फोर्स. वेन टेक चार्ज इज ॲट पॉईंट पी, कुलम्ज इलेक्ट्रिकल फोर्स आपण फाइंड करूयात. सो अकॉर्डिंग टू कुलम्ज लॉ, रिपल्सिव्ह फोर्स असतो 1/4πε0 Q1 Q2 अपॉन r². मग रिपल्सिव्ह फोर्स आला 1/4πε0 कॅपिटल Q स्मॉल q अपॉन x². बरोबर आहे. टेक चार्ज ज्या वेळेला पी पॉईंटला असणार आहे त्यावेळेला त्याचं सेंटर टू सेंटर सेपरेशन एक्स असणार आहे. सेंटर टू सेंटर सेपरेशन एक्स असणार आहे. त्यामुळे कुलम फोर्स आला 1/4πε0 Q0 अपॉन x². ओके, आता टेक चार्जला मी डिस्प्लेस करतो फ्रॉम पॉईंट पी टू पॉईंट क्यू थ्रू डिस्टन्स dx. आता इथे गंमत बघा, सोर्स चार्ज आणि टेक चार्ज यांच्यातला रिपल्सिव्ह फोर्स टुवर्ड्स राईट आहे. बरोबर आहे. आणि चार्जची मोशन झाले टुवर्ड्स लेफ्ट. फोर्स आणि मोशन एकमेकाला अपोजिट आहेत. फोर्स आणि मोशन एकमेकाला अपोजिट आहेत. सो वी हॅव टू परफॉर्म सम वर्क. बरोबर आहे. टेक चार्जला आपण डिस्प्लेस करतोय टू द लेफ्ट. सोर्स चार्ज आणि टेक चार्ज यांच्यामधला कुलम फोर्स आहे इट इज टुवर्ड्स राईट. फोर्स आणि मोशन जर अपोजिटला असतील देन वी हॅव टू परफॉर्म सम वर्क. आता इथे डिस्प्लेसमेंट स्मॉल आहे त्यामुळे वर्क डन पण स्मॉल असणार. देअरफॉर DW इज इक्वल टू व्हेक्टर F डॉट व्हेक्टर dx. वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इथे डिस्प्लेसमेंट किती आहे dx आहे. सो DW इज इक्वल टू हे आलं F dx cos theta. थीटा इज अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला अपोजिट आहेत. याचा अर्थ थीटा किती आला 180 डिग्री आला. देअरफॉर DW इज इक्वल टू हे आलं F dx cos 180. बरोबर आहे. देअरफॉर DW इज इक्वल टू मायनस F dx. कॉस 180ची व्हॅल्यू किती असते -1.
सो डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ डी एक्स. फोर्स आपण ऑलरेडी फाइंड केला आहे, मग फोर्सला पुट करतो. देअर फोर डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 1/4 पाय एप्सिलॉन झिरो क्यू झिरो अपॉन एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. दिस इज स्मॉल वर्क डन. लक्षात आलं. मग आता टोटल वर्क डन फाइंड करूयात. सो टोटल वर्क डन इन डिस्प्लेसिंग अ चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन डी डब्ल्यू. आता डायग्रॅम बघा. टेक चार्जला आपण डिस्प्लेस करतोय फ्रॉम डिस्टन्स R1 अप टू डिस्टन्स R2. देअरफॉर लोअर लिमिट आलं R1, लोअर लिमिट आलं R1, अप्पर लिमिट आलं R2. बरोबर आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन R1 टू R2 मायनस 1/4 पाय एप्सिलॉन झिरो क्यू झिरो अपॉन एक्स स्क्वेअर डी एक्स. बरोबर आहे. सो आता लक्ष द्या. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू झिरो अपॉन 4 पाय एप्सिलॉन झिरो इंटिग्रेशन R1 टू R2. हे आलं 1/x स्क्वेअर डी एक्स. एक्स स्क्वेअर आहे, याला मी न्यूमरेटरला ॲडजस्ट करतो म्हणजे एक्स रेस टू -2 होईल. बरोबर आहे. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू झिरो अपॉन 4 पाय एप्सिलॉन झिरो इंटिग्रेशन R1 टू R2 एक्स रेस टू -2 डी एक्स. ओके. आता हे इंटिग्रेशन सॉल्व करूयात. इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डी एक्स हे असतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. आता आपलं जे डेरिव्हेशन आहे त्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू किती आहे? -2 आहे. कळलं का? मग मी फॉर्म्युला यूज करतो. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू झिरो अपॉन 4 पाय एप्सिलॉन झिरो. हे आलं एक्स रेस टू -2 प्लस 1 अपॉन -2 प्लस 1 आणि लिमिट आले R1 टू R2. बरोबर आहे. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू झिरो अपॉन 4 पाय एप्सिलॉन झिरो. हे आलं एक्स रेस टू -1 अपॉन -1 लिमिट आले R1 टू R2. ओके. सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू झिरो अपॉन 4 पाय एप्सिलॉन झिरो. आता हे बघा, हे मायनस आणि हे मायनस प्लस झालं, मग ह्याला मी प्लस करतो. डिवायडेड बाय 1 लिहायची गरज नाही आहे. एक्स रेस टू -1 म्हणजेच 1/x. मग हे आलं 1/x लिमिट R1 टू R2. तुमच्या लक्षात आलं का? इथे डिनॉमिनेटरमध्ये मायनस साईन आहे. हे मायनस आणि हे मायनस प्लस झालं म्हणजे हे आलं प्लस क्यू झिरो अपॉन 4 पाय एप्सिलॉन झिरो एक्स रेस टू -1 म्हणजेच 1/x. मग त्याला मी 1/x लिहिलं आणि लिमिट आहेत R1 टू R2. आता आपलं अप्पर लिमिट R2 आहे आणि लोअर लिमिट R1 आहे. अप्पर लिमिट रिप्रेझेंट करतं फायनल व्हॅल्यू आणि लोअर लिमिट रिप्रेझेंट करतं इनिशियल व्हॅल्यू. लिमिट पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे एक्सची व्हॅल्यू एकदा मी R2 पुट करणार आणि एकदा R1 पुट करणार. ओके. मग आता बघा. सो डब्ल्यू इज इक्वल टू क्यू झिरो अपॉन 4 पाय एप्सिलॉन झिरो 1/x ला अप्पर लिमिट पहिल्यांदा पुट करावं लागेल. अप्पर लिमिट आहे R1 1/R1 मायनस
सॉरी अप्पर लिमिट आपलं R2 आहे 1/R2 मायनस 1/R1. लक्षात आलं. सो हे झालं वर्क डन. वर्क इज ऑलवेज स्टोअर्ड इन अ फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू पॉईंट चार्ज फॉर्म्युलाला Q0 अपॉन 4πε0 1/R2 minus 1/R1. This is expression for potential energy. लक्षात आलं. पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला काय आला Q0 अपॉन 4πε0 1/R2 मायनस 1/R1. क्लिअर झालं. आता बघा when R1 is equal to infinity and R2 is equal to R म्हणजे इनिशियली टेस्ट चार्जला इन्फिनाईट डिस्टन्सला प्लेस केलं आहे आणि तिथून त्याला ब्रिंग केलं अप टू डिस्टन्स R. तर या केसमध्ये फॉर्म्युला काय बनेल बघा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू Q0 अपॉन 4πε0 R2 म्हणजे R आहे 1/R मायनस 1/इन्फिनिटी 1/इन्फिनिटी म्हणजे 0 बरोबर आहे. मग पोटेन्शियल एनर्जी आली Q0 अपॉन 4πε0 इंटू 1/R. ओके 1/इन्फिनिटीची व्हॅल्यू 0 असते 1/इन्फिनिटी 0 झालं. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हे आलं 1/4πε0 Q0 अपॉन R. दिस इज फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी. तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करताय. न्यूमरिकल सॉल्व करत असाल तर 1/4πε0 ही व्हॅल्यू किती असते 9 × 10⁹. मग न्यूमरिकलसाठी हा फॉर्म्युला कसा यूज कराल. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 9 × 10⁹ Q0 अपॉन R. दिस इज फॉर्म्युला फॉर न्यूमरिकल. 1/4πε0 ही व्हॅल्यू असते 9 × 10⁹. सो पोटेन्शियल एनर्जी आली 9 × 10⁹ Q0 अपॉन R. लक्षात आलं. आता सगळ्यात गंमत काय आहे बघा. पोटेन्शियल डिफरन्स आणि पोटेन्शियल एनर्जी ह्यांच्यातला डिफरन्स मी सांगतो. वेन युनिट टेस्ट चार्ज इज मूव्ड फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट देन वर्क डन इज नथिंग बट पोटेन्शियल. लक्षात आलं. वेन युनिट टेस्ट चार्ज इज मूव्ड फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट वर्क डन इज नथिंग बट पोटेन्शियल. वेन unit take charge is moved from one point to another point, then work done is nothing but potential difference. When other than 1 coulomb charge is moved from infinity to given point, then work done is nothing but potential energy. लक्षात आलं. 1 coulomb चार्ज जर मूव्ह केला फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट तर ते वर्क डन म्हणजे पोटेन्शियल. 1 coulomb चार्जला मूव्ह केलं फ्रॉम वन पॉईंट टू अनादर पॉईंट तर ते वर्क डन म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. आणि अदर दॅन 1 coulomb चार्ज मग मे बी तो 5 coulomb असेल, मे बी 7 coulomb असेल, मे बी 9 coulomb असेल. अदर दॅन 1 coulomb चार्ज मूव्ह केला फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट तर वर्क डन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ओके. आता 2 इम्पॉर्टंट रिलेशन जेई आणि नीटवाले स्टडी करूयात. सपोज करा 3 चार्ज आहेत त्यांना प्लेस केले ॲट व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. 3 चार्ज आहेत त्यांना प्लेस केलं आहे ॲट व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. तर त्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी काय असेल बघा. आता जर 3 चार्जना प्लेस केलं असेल तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम असणार आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ Q1 विथ रिस्पेक्ट टू Q2, Q2 with respect to Q3 and Q3 with respect to Q1. So potential energy आली 1/4πε0 Q1 Q2
अपॉन एल प्लस हे आलं 1/4πε0 Q2 Q3 अपॉन एल प्लस 1/4πε0 Q1 Q3 अपॉन एल. सो पोटेन्शियल एनर्जी आली 1/4πε0 L Q1 Q2 प्लस Q2 Q3 प्लस Q1 Q3. ओके. सपोज करा हे चार्ज प्लेस केलेत ॲट व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर, ॲट कॉर्नर्स ऑफ स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे, साइड लेंथ एल. हा पहिला चार्ज Q1, हा चार्ज Q2, हा चार्ज Q3, हा चार्ज Q4. आता या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी कुणाची असणार आहे बघा. Q1 विथ रिस्पेक्ट टू Q2, Q2 विथ रिस्पेक्ट टू Q3, Q3 विथ रिस्पेक्ट टू Q4, Q4 विथ रिस्पेक्ट टू Q1, Q1 विथ रिस्पेक्ट टू Q3, Q2 विथ रिस्पेक्ट टू Q4. लक्षात आलं. पोटेन्शियल एनर्जी कुणाकुणाची असणार. Q1 विथ रिस्पेक्ट टू Q2, Q2 विथ रिस्पेक्ट टू Q3, Q3 विथ रिस्पेक्ट टू Q4, Q4 विथ रिस्पेक्ट टू Q1, Q1 विथ रिस्पेक्ट टू Q3, Q2 विथ रिस्पेक्ट टू Q4. आता साईड लेंथ एल आहे म्हणजे डायगोनल असणार आहे तो √2L असणार आहे. बरोबर आहे. मग टोटल पोटेन्शियल एनर्जी किती येते बघा. U इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन एल प्लस 1/4πε0 Q2 Q3 अपॉन एल प्लस 1/4πε0 Q3 Q4 अपॉन एल प्लस 1/4πε0 Q1 Q4 अपॉन एल. हे चारच्या विथ रिस्पेक्ट टू इच अदर पोटेन्शियल एनर्जी झाल्या. आता राहिलं कोण. Q3 विथ रिस्पेक्ट टू Q1 आणि Q2 विथ रिस्पेक्ट टू Q4. आता ह्यांच्यातलं डिस्टन्स एल नाही आहे, ह्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे. √2L आहे. मग प्लस Q1/4πε0 Q1 Q3 अपॉन √2L प्लस 1/4πε0 Q2 Q4 अपॉन √2L. ओके. मग हे आलं 1/4πε0 L Q1 Q2 प्लस Q2 Q3 प्लस Q3 Q4. बरोबर आहे. प्लस Q1 Q4 प्लस Q1 Q3 अपॉन √2 प्लस Q2 Q4 अपॉन √2. ह्या झाल्या पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू मल्टिपल डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस. क्लिअर झालं. तर बघा हे ट्रायंगलवालं न्यूमरिकल खूप वेळेला विचारलं आहे आणि स्क्वेअरवालं न्यूमरिकल देखील खूप वेळेला विचारलं आहे. तर पोटेन्शियल एनर्जी काढताना त्या इंडिव्हिज्युअल चार्जच्या एनर्जी काढायच्या. मग त्याच्यामध्ये जर असे कॉर्नरवाले चार्ज आले तर कॉर्नरवाल्या चार्जच्या देखील पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करायचे. म्हणजे ह्या न्यूमरिकलमध्ये फक्त Q1 विथ रिस्पेक्ट टू Q2, Q2 विथ रिस्पेक्ट टू Q3, Q3 विथ रिस्पेक्ट टू Q4 आणि Q4 विथ रिस्पेक्ट टू Q1 एवढंच असणार नाही, तर Q1 विथ रिस्पेक्ट टू Q3 पण असणार आणि Q2 विथ रिस्पेक्ट टू Q4 पण असणार. लक्षात आलं.
आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण स्टडी केलंय सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल ड्यू टू मल्टिपल डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. त्यानंतर आपण स्टडी केलं एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी, त्याच्यावरून आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला ऑब्टेन केला. त्यानंतर आपण पोटेन्शियल ड्यू टू मल्टिपल डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज ट्रायंगलची एक केस आपण स्टडी केली आणि स्क्वेअरची एक केस स्टडी केली. ठीक आहे, थांबूयात.